एकेकाळी एक कारागीर होता ज्याने आपल्या मालकासाठी खूप छान छान घरे बांधली। त्याचं आता वय होत चाललं होतं। एक दिवस तो सेठला म्हणाला, मालक आता मला निवृत्त व्हायचे आहे। मग सेठने काहीतरी विचार केला आणि म्हणाला, ठीक आहे, पण तू मला शेवटचं असं एक छान घर बांधून दे। कारागीर इच्छा नसतानाही ठीक आहे असे म्हणाला आणि त्याने घर बांधायला सुरुवात केली। पण त्याचे मन कामात लागत नव्हते। तो विचार करत होता, मी इतकी वर्षे सेठसाठी काम केले आहे, आता मी निवृत्त होत असताना मला काहीतरी देण्याऐवजी त्याने मलाच काम करण्यास सांगितले। इच्छा नसताना काम केल्यामुळे हे घर तो बांधतो इतके छान झाले नाही। कसे तरी घर बांधून पूर्ण करून तो कारागीर सेठकडे गेला। सेठने त्याला जवळ बोलावले आणि घराची चावी त्याच्या हातात दिली आणि म्हणाला, तू आयुष्यभर माझ्यासाठी खूप सुंदर अशी घरे बांधली आहेस, ही चावी घे आणि तू बांधलेले शेवटचे घर हे मी तुझ्यासाठी बांधले आहे। आता कारागिराचे मन दुखी झाले। त्याला स्वतःचे घर नीट बांधता आले नाही याचा पश्चाताप होत होता। या कथेतून ही शिकवण मिळते की आयुष्यात येणारा प्रत्येक प्रसंग काहीतरी वाईट ठेवून येईल अशी धारणा ठेवणे चुकीचे आहे। जे होतं ते नेहमी चांगल्यासाठीच होतं ही विचार करण्याची सकारात्मक पद्धत आपल्या मानसिकतेवर हितकारक परिणाम करते। कथा आवडल्यास लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका।